नाही सर आपले ही मराठी इंग्लिश मीडियमचे आहेत ना? मीडियमची नाही सर, ही इंग्लिश मीडियम साठीची लिंक आहे. मराठी हो का? मीडियमचा वेगळा क्लास चालू आहे, ती त्याची लिंक वेगळी आली आहे बघा ग्रुपवरती. मॅडम हे आम्हाला मराठी इंग्लिश मीडियमची लिंक मिळाली, चालेल? नाही, ग्रुपवरती सर दोन्ही मीडियमच्या लिंक्स टाकलेल्या आहेत, तुम्ही हे सोबतच चेक आहे ना करू एकत्रित शकता. त्या? ओके ओके, थँक्स मॅम. याला रिमूव्ह होतो आम्ही. हा ओके, हा सर. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण बघितलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कशाला म्हणतो, तर ते इक्वेशन असतं. इक्वेशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये दोन साइड्स आहेत, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड असे दोन साइड्स असतात आणि मध्ये इक्वल टू चं साइन असतं. ते इक्वेशन झालं. एनी एक्सप्रेशन विथ इक्वल टू साइन, इक्वल टू चं साइन असणारं जे कोणते एक्सप्रेशन जे आहे त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो, इक्वेशन. आणि लिनियर का, तर लिनियर आपण बघितलं की लिनियर म्हणजे जे इक्वेशन असतं त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स असतात, व्हेरिएबल्स म्हणजे काय, ते जे इंग्लिश लेटर्स असतात जे आपण एक्स वाय किंवा ए बी आपण वापरतो इक्वेशन मध्ये, त्यांचे जे डिग्री आहे किंवा त्यांची जी पॉवर आहे, डोक्यावरची जी संख्या आहे ती 1 असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, आता मी समजा तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा, फक्त थम्स अप करा स्क्रीन दिसत असेल तर. एनी एक्सप्रेशन विथ टू व्हेरिएबल म्हणजे कोणतेही दोन व्हेरिएबल आपण घेतो, एक्स वाय घेणार आपण, असं कॉम्बिनेशन घेतो दोन व्हेरिएबलचं. म्हणजे एक्स वाय घेतला, जसं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता समजा हे एक्सप्रेशन आहे. हो हो, दिसते का मॅम? ऍक्च्युली नाही दिसत. हो नाहीये हो, तुमची स्क्रीन. दिसत नाहीये का? बरं, आता पुन्हा शेअर कर. आता दिसते का मॅम स्क्रीन? मॅम स्क्रीन दिसते? नाही मॅम, अजून नाही दिसत आहे मला तरी. हा आता दिसते. नाही दिसत? दिसते. बर, ठीक आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये इक्वेशन आहे, इक्वेशन म्हणजे काय, ते इक्वल टू चं साइन आहे बघा, इक्वल टू चं साइन असतं त्याच्यामध्ये. असं इक्वेशन आहे ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण का म्हणतो, प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल आहेत त्याच्यात, टू व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे इंग्लिश लेटर आहेत, हे एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत. दीज आर टू व्हेरिएबल्स. आणि लिनियर का, वाय इट इज कॉल्ड लिनियर, कारण याच्यामध्ये जे पण व्हेरिएबल्स आहेत, दोन जे व्हेरिएबल आहेत की नाही एक्स आणि वाय, त्याची जी पॉवर आहे, पॉवर म्हणजे वरचं जो डोक्यावरची जी संख्या आहे ती 1 आहे दोघांची पण. जेव्हा 1 असते की नाही तेव्हाच आपण त्यांना लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणतो. तुम्हाला समजा हे असं इक्वेशन दिलं दुसरं, त्यानंतर मी आणखी एक इक्वेशन देते तुम्हाला. तर याच्यामध्ये हे सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलं, हे थर्ड दिले. तर या दोन इक्वेशन मध्ये पहिलं तर आहे, कारण पहिलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे, कारण त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, दोन टू व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय. पहिल्यांदा बघायचं की व्हेरिएबल आहेत का, तर दोन व्हेरिएबल आहेत. आणि लिनियर होण्यासाठी त्यांच्या पॉवर 1 आहेत का बघायचे, दोन्ही व्हेरिएबलच्या पॉवर 1 आहेत का हे आपण चेक करतो. तर सेकंड इक्वेशन मध्ये हे जे दुसरं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल कोणते आहेत ते फक्त बघा आणि त्यांच्या पॉवर बघायच्या. आपण असं वेगवेगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि मग आपण डिसाइड करायचं की तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का.
तर फक्त मला थम्स अप करून सांगा की हे आहे का. सेकंड जे इक्वेशन मी हे दिलेलं आहे ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक तर त्याच्यात 2 व्हेरिएबल पाहिजे म्हणजे इंग्लिश लेटर पाहिजे 2, आणि त्या ज्या व्हेरिएबलची जी पॉवर आहे डोक्यावर काही नसणं म्हणजे ती 1 असणं पॉवर, मग ती 1 पाहिजे. दोन्ही व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर जी आहे ती 1 पाहिजे. 1 म्हणजे तो लिहत नाही 1 आपण डोक्यावर, नुसताच एखादा व्हेरिएबल आपण लिहिला की त्याची पॉवर ए आपण कन्सिडर करतो. म्हणजे मी समजा नुसता ए लिहिलाय तर असं आपण कन्सिडर करतो की त्याच्या डोक्यावर 1 पॉवर आहे. त्यानुसार मी एम लिहिला तर त्याच्या डोक्यावर 1 आहे. आपण ती अशी लिहत नाही, लिहिण्याची पद्धत नाहीये. जे सेकंड इक्वेशन आहे ते तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का. असेल तर थम्स अप करा, नसेल तर डाऊन करा, असं थम्स डाऊन. सेकंड इक्वेशन जे आहे हे तुम्हाला दिलंय ते 3a + 5b = 7. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का. थम्स अप करा असेल तर, नसेल तर डाऊन करा. आहे का. आहे का. बघा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होण्यासाठी आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजे. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, एक एक्स ए आहे, सॉरी एक्स नाहीये, ए अँड बी. दीज आर 2 व्हेरिएबल्स. हे 2 व्हेरिएबल्स आहेत तुमच्या इक्वेशन मध्ये. आणि लिनियर आहे का. तर लिनियर इक्वेशन हे आहे का. तर ए ची पॉवर बघा, ए ची पॉवर म्हणजे एच्या डोक्यावर काही नाहीये म्हणजे 1 आहे इथे. आणि दुसऱ्या व्हेरिएबलची पण पॉवर बघा, बी च्या डोक्यावर काही नाहीये म्हणजे 1 आहे इथे. म्हणजे दोन्हीची पॉवर 1 आहे, ए ची पण आणि बी ची पण. मग दोन्हीची पॉवर 1 आहे, मग त्याला आपण लिनियरच म्हणतो. ज्या इक्वेशन मध्ये असं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर वरती डोक्यावर 1 असेल तर ते लिनियर असतं. इथे लिनियर दोन्हीची पॉवर 1च आहे. ए ची पण पॉवर डोक्यावर 1 आहे, बी ची पण 1च आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. तसंच हे जे थर्ड वाला इक्वेशन मी तुम्हाला दिलंय 9m² + n = 11. दिस इक्वेशन इज लिनियर और नॉट. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल और नॉट. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही. 2 व्हेरिएबल आहेत का. तर आहे त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल. आणि ते लिनियर आहे का. तर लिनियर होण्यासाठी आपण काय करतो, पॉवर चेक करतो व्हेरिएबल्सची पॉवर. जे इंग्लिश लेटर आहेत त्याची पॉवर चेक करतो. तर इथे 2 व्हेरिएबल एम अँड एन आहे. एम ची पॉवर 2 आहे. बघा डोक्यावर 2 लिहिलंय मी म्हणजे याची पॉवर 2 आहे. आणि एन च्या डोक्यावर मी काही नाही लिहिलंय मग याची पॉवर 1 आहे. एम ची पॉवर 2 आहे, एन ची 1 आहे. पण हे लिनियर झालं का. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झालं का. 2 व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये, पण मग लिनियर होईल का ते. थम्स अप डाऊन आहे की नाही. बघा मुलांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर समजलं नसेल. लिनियर इक्वेशन कोणाला बोलायचं. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं इक्वेशन असेल ना तुम्हाला ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत प्लस दोन्ही व्हेरिएबलची जी पॉवर आहे. पॉवर म्हणजे कळतं का मुलांना. आता समजा मी एखादा व्हेरिएबल लिहिलं, समजा असं एक इक्वेशन लिहिलं, त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे तो एकच आहे बघा, हा एक्स जो आहे. व्हेरिएबलचा अर्थ काय होतो. व्हेरिएबल म्हणजे एनी इंग्लिश लेटर, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. तुम्ही कुठलंही व्हेरिएबल म्हणजे काय, तर कुठलेही इंग्लिश लेटर जे वापरता इक्वेशन लिहिताना, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही इक्वेशन लिहिताना कोणतेही इंग्लिश लेटर जे आपण वापरतो ना त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. इट्स अ व्हेरिएबल. इफ आय राईट हिअर x + 3 = 5, देन इन दिस इक्वेशन, या इक्वेशन मध्ये
कोणतं बरं इंग्लिश लेटर वापरलं मी? कोणतं बरं इंग्लिश लेटर वापरलं? तर एक्स आहे. मग एक्स जो आहे तोच व्हेरिएबल, त्यालाच व्हेरिएबल बोलायचं. जो इंग्लिश लेटर वापरतो की नाही आपण त्याला व्हेरिएबल बोलायचं. याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत बरं? या इक्वेशन मध्ये मी जो आता दिलं हे इक्वेशन, त्याच्यात व्हेरिएबल किती आहे बरं? x+3 = 5. याच्यामध्ये कोणतं व्हेरिएबल आहे? तर त्याच्यामध्ये आहे एक्स हे व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल आहे, दुसरं नाहीये याच्यामध्ये. मी जे आता इक्वेशन तुम्हाला खाली दिलंय ना त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स. बरं, ते वन व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे. हे वन व्हेरिएबल मधलं इक्वेशन, कारण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे जो आहे एक्स. मग हे लिनियर आहे का? हे पण लिनियर असू शकतं. हे वन व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे, हे वन व्हेरिएबलचं इक्वेशन. मग लिनियर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो? तो जो व्हेरिएबल आहे ना त्या व्हेरिएबलची पॉवर 1 असली पाहिजे. पॉवर 1 असली पाहिजे. मग मी बघणार की जो माझ्याकडे व्हेरिएबल आहे एक्स त्याची पॉवर किती आहे. पॉवर म्हणजे डोक्यावर किती आहे. डोक्यावर काही नाही दिलंय. मग डोक्यावर जर एक्सच्या डोक्यावर जर काही नाहीये असाच एक्स, मग आपण असं कन्सिडर करतो की ती 1 आहे पॉवर. काही नाही लिहिलंय ना डोक्यावर म्हणजे 1 पॉवर आहे, म्हणजेच तो लिनियर आहे. जेव्हा व्हेरिएबलची पॉवर 1 असते तेव्हाच आपण त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतो. मग दिस इक्वेशन इज लिनियर, बट दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कारण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल वापरलंय म्हणून आपण ह्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. पण आता आपल्याला जे शिकायचं आहे ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नाहीये, कारण हे आपण आधी शिकलोय 8वी 9वी मध्ये कसे सॉल्व्ह करायचे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल वाले वन व्हेरिएबल ते आपण आधी शिकलेलो 8वी 9वी मध्ये. मुलांना मी काय बोलते कळतं का? कळत असेल तर थम्स अप. थम्स अप तरी करा. तुम्ही तेवढं करू शकता आमच्यासाठी. तुम्हाला कळतंय की नाही हे आम्हाला पण समजलं पाहिजे की नाही. फक्त थम्स अप करा जर कळत असेल तर. कोणाला काय विचारायचं का? काय प्रश्न आहे का? आहे का कोणाला काही प्रश्न? वेगळा प्रश्न पडला असेल, काही तुम्हाला कळलं नसेल असं काही आहे का? बरं, आपण लिनियर इक्वेशन कळलं पाहिजे. लिनियर इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. आपल्याला आता शिकायचे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग सेम असंच असतं, फक्त 2 व्हेरिएबल असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल म्हणजे 2 इंग्लिश लेटर असतात अशा प्रकारचं. अशा प्रकारचं इथे बघा 2 व्हेरिएबल वापरलेले आहेत ए अँड बी, आणि दोन्हीची पॉवर काही नाही दिली. डोक्यावर दोघांच्या पण काही नाहीये म्हणजे 1 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहेत हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत, कारण तिथे मी 2 व्हेरिएबल वापरलं. याला आपण काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स. आता समजा तुम्हाला मी असं इक्वेशन दिलेलं आहे. इथे मी काय दिले बघा तुम्हाला 3x + 5y² स्क्वेअर इज इक्वल टू 11. मग हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होईल का? तर इथे 2 व्हेरिएबल आहेत. हे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, पण लिनियर आहे का? तर लिनियर होण्यासाठी आपण त्याची पॉवर बघतो दोन्ही व्हेरिएबलची. या व्हेरिएबलच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे आपण असं म्हणतो. पण हा जो व्हेरिएबल आहे y त्याच्या डोक्यावर मला 2 दिसतंय, स्क्वेअर दिसतोय. मग जर व्हेरिएबलला स्क्वेअर असेल, 2 पॉवर आहे 3 पॉवर आहे, तर ते लिनियर नाही होत. 1 पॉवर असेल दोन्ही व्हेरिएबलची तरच तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होतो. कळलं सगळ्यांना? म्हणजे हे जे इक्वेशन मी लिहिले आता ना 3x + 5y² इज इक्वल टू 11, हे जे इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज नॉट
लिनियर इक्वेशन. हे लिनियर नाहीये. 2 व्हेरिएबलचं इक्वेशन आहे, त्याच्यात 2 व्हेरिएबल आहेत, पण त्याला लिनियर नाही म्हणता येणार, कारण लिनियर साठी पॉवर 1 असणं, व्हेरिएबलची पॉवर 1 असणं इज मस्ट, गरजेचे. बरं. आता आपल्याला आता कळलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सगळ्यांना क्लिअर झालं. बरं, आता आपण काय शिकूया. आपण आता जे आपलं मेन चॅप्टर आहे, ज्याच्या संबंधी आहे आपलं धडा, सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात ते आपण बघूया. सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण बघितलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय. तर सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे पण तीच इक्वेशन असतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अशीच इक्वेशन्स असतात. हा बघा, हा मी एक इक्वेशन घेतला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल एक घेतला, आणि आणखी असाच दुसरा इक्वेशन सेम व्हेरिएबल घेऊन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दुसरे इक्वेशन. असे 2 इक्वेशन जेव्हा मी एकत्र घेते ना, एकत्रितपणे जेव्हा आपण त्याचा विचार करतो, 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, असे 2 लिनियर इक्वेशन आपण जेव्हा एकत्रितपणे त्याची एकच सोल्युशन आपण जेव्हा फाइंड आउट करतो किंवा एकत्र आपण त्यांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण त्यांना म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपण त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे हे दोन इक्वेशन जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्या 2 इक्वेशनना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. इंडिव्हिज्युअली म्हणजे एकटे जर घेतले वेगळे वेगळे, तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. म्हणजे एकटा जर मी समजा पहिलं इक्वेशन मी फक्त एकच इक्वेशनचा विचार केला, पहिल्या 3x + 5 = 9, मग त्याला आपण म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पण असे 2 इक्वेशन जेव्हा आपण एकत्रित घेतो किंवा एकत्रपणे त्यांचा विचार करतो, एकत्र त्यांना सॉल्व्ह करतो, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतो, तेव्हा आपण बोलताना यांना काय म्हणायचं असतं, सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे तुम्हाला असं सांगतील की सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन, असं आपल्याला क्वेश्चन असतो. ठीक आहे. मग 2 असे इक्वेशन आपल्याला एकत्र सॉल्व्ह करायचे असतात, त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे. सायमल्टेनियस इक्वेशन कळला. 2 इक्वेशन आपण एकत्र घ्यायचे, एकत्र सॉल्व्ह करायचे, त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. कळलं मुलांना. थम्स अप करा. सायमल्टेनियस इक्वेशन आधी आपण शिकलो, लिनियर इक्वेशन असतं ते, ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर 1 असते, एकच इक्वेशन, त्याला आपण म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आणि जेव्हा असे 2 इक्वेशन आपण एकत्रपणे घेतो, एकत्रित त्यांचा विचार करतो, तेव्हा आपण त्यांना म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. कळलं मुलांना. कळलं का सर्वांना. थम्स अप करा कळले तर. बर, छान. आता आपल्याला काय करायचंय पुढे. आता आपल्याला पुढे शिकायचंय या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन काढायचंय. सोल्युशन सॉल्व्ह करायचेत आपल्याला ते. सोल्युशन ऑफ simultaneous equations. Solution, we have to find out the solution of these simultaneous equations. म्हणजे 2 इक्वेशन एकत्र देणार तुम्हाला आणि त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. कारण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, तर 2 इक्वेशन असतात, 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतात आणि ते आपण एकत्रितपणे त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतो. आता याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन फाइंड आउट करायचंय आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहेत, पद्धती आहेत. तर पहिली पद्धत जी आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची, ती आहे बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स अशी पहिली पद्धत आहे.
हे सगळं तुम्ही तुमच्याकडे जर वही असेल तर त्याच्यामध्ये लिहून घेतलं तर बरं होईल. आहे का सगळ्यांकडे वह्या? वह्या आहेत का सगळ्यांकडे? तर हे लिहून घेतलं तर बेटर आहे. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड जी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची आहे ती आहे ग्राफ मेथड. ग्राफ मेथड. आणि थर्ड जी आहे ती आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. अशा 3 मेथड आहेत सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठीच्या. 3 methods. There are 3 methods of finding solution of simultaneous equations. And the methods are by equating coefficient is first method, by equating coefficients. Actually, first methodचं नाव खूप मोठं आहे पण मी खूप छोटं करून दिलेलं आहे. बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स. दुसरा मेथड, सेकंड मेथड जी आहे ती आहे ग्राफ मेथड. आणि थर्ड मेथड आहे क्रॅमर्स रूल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो 1.1 हे जे एक्सरसाइज आहे ती पहिल्या मेथडवर आहे बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. 1.2 जी आहे ती ग्राफ मेथडवर आहे आणि 1.3 क्रॅमर्स रूलवर आहे. त्यामुळे तिन्ही मेथड आपल्याला आल्या पाहिजेत, कळल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिली मेथड जी आहे ती आपण आता घेणार आहोत. मुलांनो बोर होते का? नाही ना? ठीक. आता आपण सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन एक एक मेथड आपल्याला शिकायची आहे. पहिली जी मेथड आहे ती आहे बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. पहिली मेथड आहे. आता बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मध्ये काय करायचं असतं? आपण 1.1 सॉल्व्ह करणार आहोत. बाय, ऍक्च्युली त्याचं नाव असं आहे, eliminating by equating coefficient. कोइफिशियंट्स हा शब्द आपण अजून ऐकलाय का तुम्ही? कोइफिशियंट आपण व्हेरिएबल ऐकला, लिनियर ऐकला. लिनियर कशाला म्हणतात? व्हेरिएबल काय असतं तर व्हेरिएबल म्हणजे इंग्लिश लेटर असतं आणि लिनियर कोणाला म्हणायचं? ज्याच्यात व्हेरिएबलची पॉवर 1 असते, तो लिनियर इक्वेशन. आता कोइफिशियंट शब्द आहे. कोइफिशियंट म्हणजे काय? आता समजा मी तुम्हाला आपलं एक एक्झाम्पल पहिलं जे आहे ते आपण घेऊ पुस्तकामध्ये आपल्या. हे बघा, तुम्हाला जर दिसत असेल स्क्रीनवर तर आपलं हे 1.1 मधलं हे सेकंड क्वेश्चन मधलं आपला हा पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिलेत बघा तुम्हाला. 2 आहेत इक्वेशन. एक पहिलं जे आहे ते आहे 3a + 5b = 26. हे पहिलं इक्वेशन आहे. 3a + 5b = 26. ते आपण लिहूया इथे. मी लिहून घेते. 3a + 5b = 26. हे फर्स्ट इक्वेशन. असं नंबर द्यायचा त्याला, पहिलं इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन जे आहे ते आहे a + 5b = 22. हे सेकंड इक्वेशन आहे. 2 असतात की नाही सायमल्टेनियस? हे बघा तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय? सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तुम्हाला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे 2 इक्वेशन असणार त्याच्यामध्ये. मग दुसरं इक्वेशन a + 5b. a + 5b = 22. सो तुमचं सेकंड इक्वेशन. असे 2 इक्वेशन आहेत आपल्याकडे आणि दोन्ही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत बघा. आता हे सॉल्व्ह कसे करायचे आहेत? एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. आता कोइफिशियंटचा अर्थ काय होतो तो आधी समजून घ्या. बघा कोइफिशियंट म्हणजे काय? व्हेरिएबलच्या बरोबरची जी संख्या असते
किंवा व्हेरिएबलला जी लागून जी संख्या असते की नाही ती त्याचा कोइफिशियंट असते. पॉवर वेगळी, म्हणजे आता मी समजा असं लिहिते 5a + 7b असं समजा मी लिहिते, तर याच्यामध्ये a ची पॉवर 1 आहे, पॉवर 1 आहे म्हणून आपण लिनियर बोलतो. b ची पण पॉवर 1 आहे म्हणून ह्याला आपण लिनियर म्हणतो. असं हे इक्वेशन लिनियर आहे कारण दोघांची पॉवर 1 आहे. पण मग कोइफिशियंट काय असतो, तर कोइफिशियंट म्हणजे व्हेरिएबलला लागून जी संख्या आहे बाजूला ती त्याचा कोइफिशियंट असतो. म्हणजे a चा इथे कोइफिशियंट 5 आहे आणि b चा कोइफिशियंट विचारला तर b बरोबर लागून जी संख्या आहे ती 7 आहे. मग असे a चा कोइफिशियंट 5 आहे आणि b चा 7 आहे असा त्याचा अर्थ होतो. मग इथे आपण काय करायचं माहित आहे, जे पण व्हेरिएबल आहेत त्यांचे कोइफिशियंट चेक करायचे. म्हणजे कसं, आता इथे पहिला इक्वेशन बघा आधी, फर्स्ट इक्वेशन मध्ये a चा व्हेरिएबल 3 आहे आणि b चा 5 आहे. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये a चा व्हेरिएबल इथे काही नाहीये, नंबर काही दिला नाहीये, पण तो असतो, तो 1 असतो. म्हणजे a चा जो कोइफिशियंट आहे तो 1 आहे, काही नव्हता दिलेला, पण आपण असं कन्सिडर करायचं की त्याचा कोइफिशियंट 1 आहे. आणि इथे b चा 5 आहे. म्हणजे इथे आपण बघितलं की a चे कोइफिशियंट काय आहेत, दोन इक्वेशन मध्ये a चे कोइफिशियंट एकाचा 3 आहे आणि एकाचा 1 आहे. a चे कोइफिशियंट एकाचा 3 एकाचा 1 आहे. आणि b चे कोइफिशियंट काय आहे, तर b चे कोइफिशियंट दोन्हीचे 5 आहे. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये पण b चा कोइफिशियंट 5 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण b चा कोइफिशियंट 5 आहे. आता आपल्याला करायचं काय असतं माहिती आहे, या मेथडमध्ये कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल करायचा असतो. एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, इक्वल करायचा कोइफिशियंट कोणत्याही एका व्हेरिएबलचा, जसं a चा करा किंवा b चा करा. आता इथे a चा सेम नाहीये, a चा वेगळाच आहे 3 1, पण b चा इथे ऑलरेडी तुम्हाला सेम दिलेला आहे 5 5 दिसतो मुलांना. हा कोइफिशियंट आहे दोघांचा पण, b चे दोन्ही इक्वेशन मध्ये b चा जो कोइफिशियंट आहे तो सेम आहे 5 म्हणजे आपल्याला ऑलरेडी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल दिलेलाच आहे. ऑलरेडी जे इक्वेशन दिलेत त्याच्यामध्ये कोइफिशियंट एका व्हेरिएबलचा, कोणत्या व्हेरिएबलचा इक्वल आहे, b या व्हेरिएबलचा. b जो व्हेरिएबल आहे त्याचा इक्वेशन 1 मध्ये पण कोइफिशियंट 5 आहे, इक्वेशन 2 मध्ये पण कोइफिशियंट 5 आहे, म्हणजे सेम आहे, इक्वल आहे. मग मला पहिली स्टेप जी आहे ती माझी कमी होते, कारण पुढे जी गणित आपल्याला सोडवायची आहेत त्याच्यामध्ये ना तुम्हाला a चा कोइफिशियंट सेम असणार ना b चा. आधी आपल्याला तो सेम करावा लागतो, इक्वल करावा लागतो आणि मग ते सॉल्व्ह करायचे असतं. मी काय म्हणाली कळलं सगळ्यांना मुलांना? आता इथे आपल्याला कोइफिशियंट इक्वल करावा लागणार नाही, कारण ऑलरेडी कोइफिशियंट इक्वल आहे. आता आपल्याला काय करायचंय, ज्याचा कोइफिशियंट इक्वल आहे ना तो व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचा आहे. आपण जे मेथडचं नाव घेतलंय ते काय आहे, एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. म्हणजे ज्याचा मी कोइफिशियंट इक्वल केलाय किंवा ज्याचा मला कोइफिशियंट इक्वल दिलेला आहे तोच व्हेरिएबल एलिमिनेट करायचा, म्हणजे काढून टाकायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचं आहे व्हेरिएबल. म्हणजे जो आता इथे कोणाचा कोइफिशियंट इक्वल आहे, तर b चा आहे. बघा b चा कोइफिशियंट इक्वल आहे 5 म्हणजे मी काय करणार माहिती आहे आता, की हा जो b आहे ना व्हेरिएबल तो मी एलिमिनेट करणार, म्हणजे काढून टाकणार. मग काय होईल माहित आहे, मग फक्त aच राहील. म्हणजे b काढून टाकला नाही की aच फक्त व्हेरिएबल राहणार. मग तुमचं जे इक्वेशन बनेल ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे तुमचा एक व्हेरिएबल आपण काढून टाकणार, b आपण काढून टाकणार आहे आता याच्यातून. मग b काढून टाकल्यावर राहणार a फक्त,
आता अजूनपर्यंत होते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, पण एक व्हेरिएबल आपण जर एलिमिनेट केला तर मग काय राहणार, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आणि मग ते सॉल्व्ह करायचं. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आपण सॉल्व्ह केलेले आहेत आधी. आणि मग ए ची व्हॅल्यू काढायची, मग तिची ए ची व्हॅल्यू मिळेल ती कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायची. मग इथे मी काय करणार, आता मला बी घालवायचे. हा 5b सेम आहे ना कोइफिशियंट, आता मी तो घालवणार आहे. आता घालवण्यासाठी ना नीट मुलांनो कळलं पाहिजे हे की कसं घालवायचं बी. आता 5b घालवायचे, तर 5b घालवायचे तर ते वजा व्हावे लागतील ना. घालवायचे म्हटल्यानंतर 5b मधून 5b घालवले म्हणजे वजा केले तर माझा तो 0 येणार आहे, म्हणजे तो एलिमिनेट होणार व्हेरिएबल. म्हणजे याचा अर्थ मला काय माहित आहे का, की 5b आहे ना यांची झाली पाहिजे वजा, बाकी सबट्रॅक्शन झालं पाहिजे, ते मायनस झाले पाहिजे. आणि मायनस केव्हा होतात माहित आहे का, आपण रूल शिकलो बघा इंटिजर्सच्या ऍडिशन सबट्रॅक्शनचे. दोघांची पण साईन जेव्हा वेगवेगळी असेल ना मुलांनो, चिन्ह जेव्हा वेगवेगळी असतील ना तेव्हा त्यांची काय होते माहित आहे का, बघा असं असेल ना -3 + 2, इंग्रजीचे पुस्तक काढा. -3 + 3 असेल, -3 + 3 असेल म्हणजे 1 3 मायनस आहे, 1 3 प्लस आहे. आता वेगवेगळी साईन आहे त्याच्यामुळे तुमचं ह्याच्यात होणार सबट्रॅक्शन. वेगवेगळी साईन असेल, एकाची मायनस असेल एकाची प्लस असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन होतं, वजाबाकी होते. पण तेच जर +3 + 3 असेल, दोन्ही पण प्लस प्लस आहे, तर मग यांचं काय होतं, सेम साईन वाल्यांचं काय होतं, किंवा -3 जरी असणार, सेम साईन असेल ना तर त्यांची ऍडिशन होते. म्हणजे आता +3 + 3 आहे तर त्याचा आन्सर +6 येणार. आणि -3 आहे तर त्यांचा आन्सर पण 6 येणार, पण -6 येणार. कारण ऍडिशन होतं, मायनस मायनस. सेम साईन असेल ना तर ऍडिशन होणार नंबर्स. पण ते जर वेगळी वेगळी साईन आहे बघा, एक मायनस आहे एक प्लस आहे, तर हे सबट्रॅक्ट होणार आणि मग याचं उत्तर येणार 0. हे माहित आहे का मुलांना तुम्हाला, हे रूल माहित आहे का इंटिजर्सच्या ऍडिशनचे? इंटिजर्सचं ऍडिशन करताना ते नेहमी ऍडच होतात असं नाही, त्यांचं ऍडिशनच होतं असं नाही. ते डिपेंड आहे त्यांच्या साईनवर. साईनवर डिपेंड असतं की ऍड करायचं की सबट्रॅक्ट करायचं असतं. म्हणजे दोघांची साईन बघून आपण ठरवतो की यांना ऍडिशन, यांना मिळवायचंय, यांना ऍड करायचंय की यांना मायनस करायचंय. मग साईनवर कसं डिपेंड असतं, तर सेम साईन जर असेल ना, दोन्ही नंबरची सेम साईन, मग ती प्लस प्लस असू दे किंवा मायनस मायनस, सेम असेल तर प्लस प्लस पण सेम असे होते, मायनस मायनस पण सेम होते. तसं इथे बघा, इथे दोन्ही 3 ची साईन प्लस प्लस आहे, मग हे ऍड होणार, 6 येणार आणि मोठ्या नंबरचं साईन देतो. आता मोठा नंबर म्हणजे दोन्ही सेमच नंबर आहेत त्यामुळे त्यांची साईन येणार कोणाची तरी प्लस. आणि -3 जरी असेल ना तरी इथे तुम्हाला मायनस जरी दिसत असले तरी ते मायनस नाही होणार, कारण दोघांची साईन सेम आहे. मायनस मायनस निगेटिव्ह नंबर्स आहेत दोन्ही पण, दोन्हीची साईन जर सेम आहे तरी पण ते ऍडच होणार. सेम साईन वाले ऍड होतात आणि मोठ्या नंबरची आपण साईन देतो. सबट्रॅक्ट केव्हा होतात, जेव्हा दोघांची साईन डिफरंट असते. इफ द साईन आर डिफरंट देन दे आर सबट्रॅक्ट, तेव्हाच ते सबट्रॅक्ट होतात. -3 + 3, मग ह्याची साईन एकाची मायनस आहे एकाची प्लस आहे, त्यामुळे 3 मधून 3 घालवणार आपण, आता मिळवणार नाही कारण दोघांची साईन वेगवेगळे, आणि आन्सर येणार 0. मग तसंच मला इथे करायचंय. मला काय करायचंय माहितीये का मुलांनो, की आपल्याला ज्याचा कोएफिशियंट इक्वल आहे ना तो व्हेरिएबल मला घालवायचंय. घालवायचंय म्हटल्यानंतर ते आता घालवणं म्हणजे काय, तर ते सबट्रॅक्ट झाले पाहिजे तर मग 0 येईल ना. 5b सबट्रॅक्ट झाले पाहिजे. त्यांची साईन वेगवेगळी असते, साईन चेक करायची आपण. पहिली तर साईन चेक करायची की ते ऍड होणार आहे की सबट्रॅक्ट. बघा
आता एकाची या 5b ची साईन काय आहे इथे, या 5b ची साईन प्लस आहे आणि या दुसऱ्या 5b ची साईन काय आहे, त्याची पण प्लस आहे. आता दोन्ही प्लस प्लस आहेत. आता प्लस प्लस आहे म्हटल्यानंतर ते जाणार नाही, कारण दोघांची साईन सेम असेल तेव्हा ऍड होतात. मग त्याचं 10b आन्सर आहे आणि मला 10 नकोय, मला 0 आन्सर पाहिजे, म्हणजे ते मायनस व्हायला पाहिजे. बघा हे समजणं खूप गरजेचं आहे मुलांना, तर तुम्हाला गणित येतील. त्यामुळे नीट एकदम लक्ष देऊन ऐका काय शिकवलं जातं. ठीक आहे. बघा इथे दोघांची पण साईन सेम आहे, प्लस प्लस, आणि आपण बघितलं की सेम साईन वाले ऍड होतात, ऍडिशन होतं. पण मला ऍडिशन नकोय, मला तो व्हेरिएबल घालवायचा आहे ना, कारण म्हणून तर त्याचे आपण बघितलं की त्याचं कोइफिशियंट इक्वल आहे की नाही चेक केलं आपण, कारण तो मला एलिमिनेट करायचा आहे, घालवायचंय. आणि जाण्यासाठी ते सबट्रॅक्शन झाले पाहिजे. आणि सबट्रॅक्शन केव्हा होतं, जेव्हा त्यांची साईन वेगवेगळी असते. पण इथे तर साईन सेम आहे दोघांची, पण प्लस प्लस आहे. मग आता काय करायचं, मला तर ते घालवायचे, पण हे तर प्लस प्लस साईन मुळे हे ऍड होणार आहे. मग मला काय करायचं माहितीये का, एकाची साईन मला चेंज करावी लागेल. म्हणजे आता हा जो खाली 5b आहे ना, हा 5b प्लस आहे ना, त्याला मला कसं तरी ना मायनस करावं लागेल, मायनस करावा लागेल. जर तो मायनस झाला ना हा 5b, तर हा प्लस 5b आणि हा मायनस 5b हे जाणार, मग ते सबट्रॅक्ट होणार. आता सध्या सबट्रॅक्ट नाही होत आहेत, कारण ते दोघांची साईन सेम आहे. आता मी हे जे काही सांगतेय मुलांना, ते कळते का तुम्हाला? थम्स अप तरी करा कोणतरी. बर, तर हे मी काय करणार आहे माहित आहे, एकाची याची जी 5b जो खाली 5b आहे ना, त्याची साईन मला कशी मायनस करायची. मायनस केव्हा होते माहित आहे, जेव्हा आपण इक्वेशन ना सबट्रॅक्ट करतो. हे इक्वेशन म्हणजे पहिल्या इक्वेशन मधून जेव्हा दुसरं इक्वेशन तुम्ही सबट्रॅक्ट करणार, तेव्हा खाली जे दुसरं इक्वेशन लिहिलेलं असतं त्या सगळ्यांची साईन चेंज होते. आणि मला साईन चेंज करायची आहे ना, मला साईन याची चेंज करायची आहे, म्हणूनच मी सबट्रॅक्शन केलं. मग इथे फक्त एकाची साईन चेंज नाही होणार, तुमचं जे खाली इक्वेशन आहे सेकंड, त्या सगळ्या टर्मची साईन चेंज होणार, एकाचीच नाही करू शकत आपण. म्हणून हा जो 1a आहे तो प्लस आहे, तो पण मायनस होईल. त्याची साईन काही नाहीये इथे, म्हणजे प्लस आहे. आणि प्लस जर असेल तर ती नंतर चेंज करून आपण मायनस करणार आहे, कारण आता सगळ्याचे साईन चेंज होणार आहेत. कारण आपण इक्वेशनचं केलं सबट्रॅक्शन, इक्वेशन सबट्रॅक्ट केले. इक्वेशन सबट्रॅक्ट का केले, कारण मला एकाची याची साईन बदलायची होती म्हणून. कारण सबट्रॅक्शन केल्याशिवाय साईन चेंज नाही होत, म्हणून मग हा पण मायनस झाला, हा प्लसचा 5b मायनस 5b झाला, आणि हे पण प्लस 22 होते आधी, ते पण मायनस 22 झाले आता, कारण मी साईन चेंज का केली, कारण सबट्रॅक्शन केलं इक्वेशनचं. आता मला पाहिजे ते झालंय, म्हणजे मला आता 5b हे प्लस आणि आता हे मायनस 5b झाले. आता हे जाऊ शकतात, प्लस 5b मायनस 5b 0 येणार, कारण 5b मधून 5b आता मायनस होणार आहे, प्लस नाही होणार आता, कारण साईन बदलली. मग ते कट होणार. आता याचं काय होईल बघा, इथे 3a प्लस 3a आणि मायनस 1a असं होईल. 3a आणि मायनस 1a, कारण 1a आता मायनस झालाय, आधी प्लस होता, पण सबट्रॅक्शन मुळे त्याची पण साईन चेंज झाली. मग 3a मायनस 1a किती होतात मुलांनो? 3a मायनस 1a, 3 मधून 1 घालवायचा आणि a पुढे आहे तसाच लिहायचा. 3 मधून 1 गेला 2 आणि a 2a असं त्याचा आन्सर येतं. या दोघांचा आन्सर 2a इथे खाली लिहायचा. हे 5b जाणार आहे ते लिहायचे नाही, तर ते इक्वल टूच्या खाली इक्वल टूचं साईन लिहायचं. आणि त्यानंतर इथे प्लस 26 आणि इथे मायनस 22, म्हणजे 26 प्लस आहेत आणि 22 मायनस आहेत. मग ह्याची एकाची साईन प्लस एकाची मायनस झाली आहे ना, 22च्या आधी प्लस होती आता मायनस झालेली. मग यांचं पण सबट्रॅक्शन होणार, कारण वेगवेगळी साईन आहे, एकाची प्लस एकाची मायनस. इथे आपण ऍडिशनचे रूल्स वापरायचे आहेत सगळीकडे. साईन मोठ्या नंबरची द्यायची, मग इथे प्लस साईन आहे ना, कारण 26 प्लस आहे,
आणि यांची वजाबाकी होणार, वजाबाकी 4 येते आणि मोठ्या नंबरचं साईन प्लस, ते प्लस नाही लिहिलं तरी चालतं. मग इथे माझा आन्सर आलं 4. म्हणजे माझं इक्वेशन बनलं 2a इज इक्वल टू 4. म्हणजे आता आपलं जे एकच व्हेरिएबल राहिलं बघा, a व्हेरिएबल राहिलेला आहे, b आपण एलिमिनेट केलं व्हेरिएबल, b जे व्हेरिएबल होतं ते आपण काढून टाकलं. मग आता हे जे बनलं हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आलंय, आपलं एकच व्हेरिएबल राहिलं. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं, a जो आहे तो इथे मल्टिप्लाय केलेला आहे 2 बरोबर, मग a मी इथेच ठेवणार, हा जो 2 आहे तो या साईडला राईट साईडला घेऊन जायचा. 4 आधी राईट साईडलाच आहे, राईट हँड साईडला आहे 4. 2 आणि a लेफ्टला आहे, तो जो 2 आहे ना लेफ्टला तो मी राईटला घेऊन येणार. हा जो 2 आहे की नाही, हा लेफ्ट साईडचा 2 तो मी राईट साईडला घेऊन येणार. मग राईटला येताना तो a बरोबर इकडे मल्टिप्लाय आहे की नाही, मग राईटला आल्यावर तो डिवाइड होतो असं. आणि मग 2 1 जा 2, 2 2 जा 4, असं आपण 2 च्या टेबल बोलतो, 2 ने डिवाइड करतो. आणि मग a ची व्हॅल्यू येते 2. खाली जो 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो, मग फक्त 2 लिहायचं. एवढं कळलं सगळ्यांना? आता a ची व्हॅल्यू मला मिळाली, a व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. आता मला अजून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे b ची. मग मी काय करणार माहित आहे, माझे जे इक्वेशन होते की नाही पहिले 2 इक्वेशन मी लिहिले होते बघा, हे याच्यातलं कुठलं तरी एक इक्वेशन मी घेते, कोणतंही एक इक्वेशन. समजा मी पहिलं इक्वेशन घेतला, तर पहिलं इक्वेशन काय आहे 3a, किंवा दुसरं जे तुम्हाला सोपं वाटतं ते. सेकंड वाला इझी आहे त्यामुळे ते आपण घेऊ. a + 5b इज इक्वल टू 22 असं आपलं इक्वेशन. ते इक्वेशन मी घेते इथे. a + 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू मिळाली ना एका व्हेरिएबलची की दुसऱ्या व्हेरिएबलची लगेच मिळते, हे सेकंड इक्वेशन आहे. आता ही जी a ची व्हॅल्यू मिळाली ना, 2 मिळाली a ची व्हॅल्यू, ती या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायची आपण, म्हणजे या इक्वेशन मध्ये टाकायची a च्या जागेवर. मग a बघा a + 5b आहे, मग a च्या जागेवर मी 2 टाकणार आहे इथे. a च्या जागेवर 2 प्लस हा 5b असाच इज इक्वल टू 22. आता इथे मला करायचं काय आहे, आता पण इथे आता एक व्हेरिएबल राहिलेला आहे b. आता मी b ची व्हॅल्यू काढणार आहे. मग b ची व्हॅल्यू काढताना b लेफ्ट साईडला आहे इकडे, इक्वल टू च्या, हे इक्वल टूचं साईन आहे ना त्याची इकडची बाजू जी आहे ती राईट, कारण आपला राईट हँड आहे, ही राईट हँड साईड आणि ही लेफ्ट हँड साईड. इक्वल टूच्या या साईडला लेफ्ट हँड साईड आहे. मग लेफ्ट हँड साईडला काय आहे बरं, तर लेफ्ट हँड साईडला आपला व्हेरिएबल आहे, हा बी व्हेरिएबल आहे लेफ्ट हँड साईडला, प्लस बी बरोबर अजून 5 नंबर आहे तो पण लेफ्ट साईडला आहे, 2 पण लेफ्ट साईडला आहे. मग एक एक करून राईटला शिफ्ट करायचे. पहिला मी शिफ्ट करणार पहिल्यांदा मी शिफ्ट करणार पहिला मी जो शिफ्ट करणार ना तो आहे 2. हा 2 शिफ्ट करायचा. 5 जो आहे तो नंतर तिकडे न्यायचा असतो. मगाशी कसं होतं, मगाशी फक्त एकच नंबर होता इथे 2, तो मी डायरेक्ट तिकडे नेऊन डिवाइड केला. पण आता इथे 2 नंबर आहे, 2 पण आहे 5 पण आहे. हा 5 जो आहे बी जवळचा तो नंतर तिकडे न्या, तो डिवाइड होईल. पण हा जो 2 आहे ना तो प्लस आहे बी बरोबर, तो तिकडे जाऊन आधी मायनस करायचा. मग मी काय करणार, इथे 5b असेच ठेवणार. इथे 5b असेच राहणार 5b, आणि हा जो 2 आहे ना तो तिकडे जाऊन मायनस होणार, -2. कारण हे 22 आहे तसेच राईट साईडलाच आहे 22. हा 2 जो आहे ना लेफ्टला तो राईटला नेला मी, मग इकडे 5b, 22 - 2 येणार 20. आणि आता हा जो 5 आहे तो b बरोबर मल्टिप्लाय आहे, तो तिकडे जाऊन डिवाइड करायचा. मग इकडे राहणार b, आणि हा 5 मी इकडे जाऊन हा 20 आधी वरती लिहायचा, आणि हा 5 जो इकडे आणला तो खाली डिव्हिजन मध्ये. मग 5 चा टेबल बोलायचा. 5 च्या टेबल मध्ये 20 येतात. 5 1 जा 5, 5 4 जा 20.
मग बी ची जी व्हॅल्यू आली ती आली 4. अशा आपल्याला 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाल्या. ए ची व्हॅल्यू 2 मिळाली आणि बी ची व्हॅल्यू 4 मिळाली. आता आपलं गणित इथे सोल्युशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग सोल्युशन लिहायचं असतं. पहिला ए ची व्हॅल्यू अशी ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यूज लिहायच्या. पहिली ए ची मग बी ची. 2,4. XY असेल तर पहिली X ची मग Y ची. MN असेल तर पहिली M ची मग N ची. अशी व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये लिहायचे आणि पुढे लिहायचं इज सोल्युशन. हे सोल्युशन आहे ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे. असं हे वाला 2,4. कळलं सगळ्यांना मुलांना? मी काय शिकवलं कळलं सर्वांना? हे मी शिकवलं जातं ना ते लिहून घ्यायचं. आता आपल्याला काय सोडवायचं आहे? पहिलं तुम्हाला एक्सरसाइज जी आहे ही 1.1 याच्यामध्ये तुम्हाला हे पहिलं गणित मी सोडून दिलं ते पुन्हा सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरं जर गणित आलं तर ते सोडवा. दुसरं आणि तिसरं हे 3 गणित तुम्हाला जमली तर बघा, नसेल जमत तर मी शिकवेन तुम्हाला. पहिलं गणित तर आपण सोडवू शकतो कारण आता मी शिकवलेलं आहे. बरोबर आहे? तुमच्याकडे पुस्तक आहे की नाही? तर पहिली एक्सरसाइज जी आहे 1.1 त्याच्यामधलं पहिलं, दुसरं आणि तिसरं असे 3 गणित तुम्हाला सोडवता आली तर बघा. ठीक आहे? पुढच्या आठवड्यात आपण चेक करू. पुढच्या लेक्चरला आपलं जेव्हा लेक्चर असेल. आता आपण संपूया. गुड बाय. हॅव अ नाईस डे. तृप्ती मॅम. हा बोला ना मॅम. मॅम यू कॅन कंटिन्यू फॉर 10 more minutes. आणखी का? Yes, it's 1 hour lecture ना, so 12:30 पर्यंत तुम्ही पुढे घेऊ शकता. अच्छा, मला वाटलं आपलं नेहमी सारखं 12:20. बरेच जण लेफ्ट पण झाले मॅम. ओके, नाही आहेत बऱ्यापैकी. तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर त्यांचे काही डाऊट्स असतील तर मग ते घेऊ शकता. हा हा. कोणाला काही विचारायचंय का? डाऊट्स आहेत का कोणाला काही? कसं सॉल्व्ह केलं? कळलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलंय आपण? बरं, आपण काय केलेलं आहे? पहिल्यांदा तर आपण काय शिकलो की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हणतात. बरोबर आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणाला म्हणायचं? कोणी सांगू शकेल? लिनियर कोणाला म्हणायचं? लिनियर इक्वेशन काय असतं? तुमच्या भाषेत तुम्हाला जसं जमेल तसं सांगता येईल का कोणाला? ज्याच्यामध्ये ज्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतात आणि व्हेरिएबलची जी पॉवर असते ती किती असते? लिनियर होण्यासाठी पॉवर किती पाहिजे व्हेरिएबलची? 1 पॉवर पाहिजे. बरोबर. आता लिनियर इक्वेशन आणि आता सायमल्टेनियस इक्वेशन आपण शिकलो. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? तर असे 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल जेव्हा आपण एकत्रित सॉल्व्ह करतो, एकत्रपणे सॉल्व्ह करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? त्या इक्वेशन्सना काय म्हणतो आपण? जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण एकत्रितपणे ते सॉल्व्ह करतो किंवा त्यांचा विचार करतो एकत्रितपणे, तेव्हा त्यांना काय म्हणायचं? बरोबर, सायमल्टेनियस इक्वेशन्स. बरोबर आहे? कळलं? आणि आपण काही जे आपली जी 3 मेथड आहेत त्या लिहून घेतल्या का तुम्ही? 3 मेथड सॉल्व्ह करायच्या. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड आहेत. कोणत्या 3 मेथड आहेत? 3 मेथड्स. पहिली मेथड कोणती सांगितली?
बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स, ही पहिली मेथड. दुसरी मेथड कोणती? सेकंड मेथड आपली कोणती होती? ग्राफ मेथड. ती अजून आपल्याला शिकायची आहे. आता आपण सध्या पहिली मेथड शिकतोय, बाय इक्वेटिंग, एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. ग्राफ मेथड ही दुसरी मेथड आहे. तिसरी मेथड कोणती शिकणार आहोत आपण? शिकलो नाहीये अजून, आता आपण शिकणार आहोत ग्रामर्स रूल. बरोबर है ना. आता आपण जेव्हा फर्स्ट मेथड आपण जेव्हा यूज करतो बाय एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशियंट, याच्यामध्ये काय करायचं असतं माहितीये? पहिल्या मेथडमध्ये पहिली गोष्ट तर ही करायची की जे दोन व्हेरिएबल असतात की नाही, एक्स वाय असू देत किंवा ए बी असू देत, तर त्यांचे पहिल्यांदा कोइफिशियंट इक्वल आहेत का चेक करायचे. जसं मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल फक्त आपण चेक करूया, त्यांचे कोइफिशियंट इक्वल आहेत का. स्क्रीन मी शेअर नाही केले ना, स्क्रीन शेअर करते मग तुम्हाला कळेल. हे बघा, आता आपल्याला समजा इथे इक्वेशन दिलंय बघा, सेकंड इक्वेशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एका खाली एक आधी मांडायचे आहे इक्वेशन. आता समजा हे दुसरं आपल्याला उदाहरण आपल्याला जर बघायचंय तर पहिलं इक्वेशन तुम्हाला दिलंय एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. हे फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं. आणि त्याच्या खाली सेकंड इक्वेशन लिहा, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे तुमचं सेकंड इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण चेक काय करायचं असतं मुलांनो, की कोइफिशियंट इक्वल आहे का हे तुम्ही चेक करणार. एक्सचा कोइफिशियंट इक्वल आहे का? एक्सचे कोइफिशियंट काय आहेत? इथे एक्सचा कोइफिशियंट काही नाहीये म्हणजे 1 आहे आणि इथे 3 आहे. 1 आणि 3 असे त्यांचे कोइफिशियंट आहेत. आणि वायचे कोइफिशियंट काय आहेत? वायचे 7 and 2. मग इथे कोणत्या तरी व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल आहेत का मुलांनो? एक्सचे इक्वल आहेत की वायचे इक्वल आहेत का? आहेत का? एक्सचे कोइफिशियंट इक्वल आहेत का? सेम आहेत का? नाहीयेत. वायचे सेम आहेत का? वायचे सेम आहेत का? हे कोइफिशियंट्स इक्वल आहेत का? बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला ते दिलं होतं, त्यामुळे आपल्यासाठी सोपं होतं फर्स्ट इक्वेशन, कारण त्याच्यामध्ये एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट ऑलरेडी आपल्याला इक्वल दिला होता. बघा, हे बघा, बी चा कोइफिशियंट ऑलरेडी इक्वल आहे, त्यामुळे आपल्यासाठी सोपं झालं. पण पुढची जी गणित आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वलच नाही दिलाय. एक्सचा पण दिलेला नाहीये आणि वायचा सुद्धा दिलेला नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे? आधी त्याच्यातला कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपल्याला इक्वल करायचा. आधी आपल्याला करावा लागेल कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट. एकतर एक्सचा कोइफिशियंट इक्वल करा किंवा वायचे कोइफिशियंट इक्वल करा. कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल आपल्याला करावे लागतील. आणि मग तो ज्याचे कोइफिशियंट इक्वल केलेत ना, तो व्हेरिएबल एलिमिनेट करायचा, घालवायचा आपल्याला. आणि मग आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. बरोबर? मग हे कसे इक्वल करायचे, कोइफिशियंट कसे इक्वल करायचे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकू. सध्या तुम्ही हे एकच गणित तुम्हाला येईल आणि हे जर येत असेल तर सोडवा, नसेल येत तर मी सांगेन. ठीक आहे? त्याच्या आधी ही पण हे गणित तुम्ही सोडू शकता. कोणतं माहिती आहे का? आधीचं जे पहिलं गणित आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे बघा, हे गणित, याच्यात पण तुमचा कोइफिशियंट इक्वल दिलेला आहे. बघा, इथे हे दोन इक्वेशन दिलेत. 5x + 3y इज इक्वल टू 9, 2x - 3y इज इक्वल टू 12. मग एका खाली एक मांडले. बघा, वायचा कोइफिशियंट ऑलरेडी इक्वल आहे, 3, 3 आहे ना. आणि त्यांची साइन पण ऑलरेडी वेगवेगळीच आहे. बघा, प्लस आणि मायनस. आपण जे मगाशी गणित सोडवलं त्याच्यामध्ये दोघांची साइन सेम होती, प्लस प्लस. म्हणून मी इक्वेशनना काय केलं, इथे सबट्रॅक्ट केलं. आपण इथे इक्वेशनना सबट्रॅक्शन का केलं? कारण याची साइन मला चेंज करावी लागणार होती. चेंज केल्याशिवाय ते जाणार नाही.
म्हणून मी सबट्रॅक्शन केलं. पण इथे ऑलरेडी तुमच्याकडे ओरिजिनल साईन जे आहेत ना y3y च्या, ती एकाची प्लस आहे एकाची मायनस आहे. त्यामुळे इथे तुम्हाला साईन चेंज करायची गरज नाहीये. ती ऑलरेडी वेगवेगळीच आहे, ते तसे पण जाणारच आहेत. +3y -3y +3y -3y 0 येतं. त्यामुळे तुम्हाला इथे सबट्रॅक्शन करायची गरज नाही. ऍडिशन केलं की झालं. ऍडिशन का करतो? कारण मला आता कोणाची साईन चेंज नाही करायची. जेव्हा तुम्हाला कोणत्या साईन चेंज करायची गरज असेल, दोन्हीची साईन जर इथे पण प्लस असती ना, +3y तर ते तसे जाणार नव्हते. म्हणून मग मला साईन चेंज करावी लागेल. आणि मला साईन चेंज जेव्हा करायची असेल तेव्हा सबट्रॅक्शन करायचं असतं. इथे ऑलरेडी तुम्हाला साईन जी दिलेली आहे ती प्लस मायनस वेगवेगळीच दिलेली आहे. कळलं? म्हणून इथे त्यांनी ऍडिशन केलं इक्वेशनचं. इथे ऍडिशन केल्यावर हे 3y + 3y - 3y जाणार. हे 5x + 2x इथे 7x येणार आणि इथे 21 येणार. 9 + 12 आणि इथे हा 7 जो आहे तो मल्टिप्लाय आहे, तो इकडे जाऊन डिवाइड होणार असा. आणि मग 7 × 1 = 7, 7 × 3 = 21 म्हणजे x3 येणार. आणि ही 3 व्हॅल्यू तुम्ही इथे पुढे या इक्वेशन मध्ये, पहिल्या इक्वेशन मध्ये त्यांनी पुट डाऊन केले. इक्वेशन 1 मध्ये x = 3 पुट डाऊन करायचं. म्हणजे जिथे x आहे इक्वेशन 1 मध्ये जिथे x आहे तिथे 3 टाकायचं. कळलं? 5 × 3 = 15. मग हे 15 इकडे जाऊन मायनस झाले. 9 मधून 15 इकडे गेले राईट साइडला, मायनस झाले. 9 - 15 सबट्रॅक्शन होणार, कारण +9 आहे -15 म्हणजे -6 येईल. मोठ्या नंबरची साईन देतो आपण सबट्रॅक्शन केल्यावर. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केलं की मोठ्या नंबरची साईन द्यायची. -6 आणि मग 3 2 जा असं -2 येणार. मग x आलं 3 आणि y आलं -2 असं सोल्युशन मिळणार. कळलं सर्वांना? हे नसेल कळलं तर मी पुन्हा एकदा सांगेन. पण हे सॉल्व्ह करा आणि ते पहिलंच गणित सॉल्व्ह करा. असे 2च गणित सॉल्व्ह करा, कारण बाकीची आपल्याला अजून शिकायचं आहे पुढे काय करायचं. ठीक आहे? चला बाय. आपली वेळ संपली. गुड नाईट. थँक्यू कृपी मॅम. थँक्यू. बाय मुलांनो.